नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी भोसले आणि मी हा व्हिडिओ बनवला आहे तो म्हणजे भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन वारणेत झालेला साजरा। प्रजासत्ताक दिनाचे फोटो जरी मिळाले नसले तरी मला आता आम्ही आमचे जे फोटो काढले ते मी याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत। हा होता माझा आजचा लुक, जो व्हाईट साडी आणि तिरंगी काठ होते त्याला। त्याचबरोबर एक कॉन्सिडन्स असं झाला होता की शिवानी आणि मी एकसारखी सेम साडी घातली होती, त्यामुळे हा आमचा दोघींचा फोटो बघा, सेम आम्ही झालेला आहे दोघीजण। त्यानंतर ह्या आहेत आमच्या सुचित्रा मॅडम आणि शिल्पा मॅडम। झेंड्याबरोबर पण काढला आम्ही फोटो, पण एकच फोटो मला मिळाला, त्यामुळे आता हा एकच मी टाकलेला आहे। त्याच्यामध्ये सुचित्रा मॅडम, शिल्पा मॅडम, शिवानी मॅडम, मी आणि माधुरी मॅडम एवढे झालो होतो आम्ही सहभागी आणि थांबलो होतो पाठीमागच फोटो सेशनला, कारण लगेचच झाला होता हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम। कारण त्यानंतर स्मृतिभवनाच्या समोर असणाऱ्या मैदानावर कार्यक्रम होता तो विनयरावजी कोरेसावकर साहेबांच्या हस्ते ध्वजारोहणाचा, आणि त्यानंतर होतं ते म्हणजे गॅदरिंग, आणि ते गॅदरिंग बघायचं होतं आमच्या शिल्पा मॅडमला, त्यामुळे आम्ही सगळेजण गेलो तिथं गॅदरिंग बघायला। शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विनयरावजी कोरेसावकर साहेबांच्या हस्ते इथं झालं ध्वजारोहण, आणि त्यानंतर सुरू झाला वारणा विविध शिक्षण समूहाच्या वतीनं आयोजित केलेला हा गॅदरिंगचा कार्यक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्याच्यामध्ये बराच वेळ हा कार्यक्रम होता आणि आम्हीही थांबलो होतो बराच वेळ। जो दिसून येतो इथं आम्ही बसलो होतो अगदी VIP सीटमध्ये, कारण आम्हाला माहीतच नव्हतं का जागा रिकामा कशासाठी ठेवला। गेलो आम्ही लेटनं आणि जाऊन बसलो तिथं, पण त्या होत्या VIP सीट। असू दे, आम्हाला VIP ट्रीटमेंट मिळाली, आम्हाला सगळा कार्यक्रम अगदी छानपणे बघता आला। इथं बसलो होतो मी, शिल्पा मॅडम आणि सुचित्रा मॅडम। त्यानंतर सुरू झाला हा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये छोट्या अगदी लहानग्या मुलांच्यापासून YCच्या, फार्मसीच्या, इंजिनिअरिंगच्या, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत सर्व मुलांचा समावेश होता। आणि या मुलांनी अगदी छान, इतकी छान प्रेझेंटेशन केलं ना की मस्तच वाटत होतं, म्हणजे थांबल्यालाच काहीतरी सार्थक झालं असं वाटत होतं। पण पहिला आमचा मूड नव्हता कुणाचा थांबायचा, पण शिल्पा मॅडमची खूप इच्छा होती की आम्ही तिथं थांबावं म्हणून आम्ही मस्तपैकी हा गॅदरिंगचा कार्यक्रम एन्जॉय केला। त्यामध्ये एक झालं ते म्हणजे सुरक्षा आजारी पडली होती, तिला खूप ताप आला होता आणि त्यामुळे ती आम्हाला जॉईन करू शकली नाही, त्यामुळे आम्ही तिला खूप मिस केलं। तर तुम्ही बघू शकताय खूप छान हा कार्यक्रम झाला। इथं भरपूर प्रेक्षक जमले होते, तुम्ही बघू शकता किती प्रेक्षक होते, आणि त्याच्यामध्ये ह्या चिमुरड्या मुलांच्यापासून आमच्या YCच्या मुलांच्यापर्यंत, फार्मसीच्या मुलांचं अगदी खूप छान परफॉर्मन्सेस आम्हाला बघायला मिळाले। इतके छान महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन, भारतीय संस्कृतीचं दर्शन याच्यामधून झालं। अगदी सुंदर आणि नयनरम्य असं हे बघा, भारतीय संस्कृतीचं दर्शन ह्याच्यामध्ये दिसून येते। अगदी छान असं या मुलांनी सादरीकरण केलं, किती छान हे बघायला मस्त वाटलं अगदी। त्यानंतर हे होतं भारतीय संस्कृती दर्शन, छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, त्याचबरोबर लावणी, गोंधळ, कोळी नृत्य, हे गोंधळाचे काही दृश्य या ठिकाणी बघायला मिळत आहेत तुम्हाला। त्यामध्ये परत राम सीताचं आगमन, इथं अगदी संपूर्ण भारत हा अयोध्यामय झाला आहे, राममय झाला आहे, त्याचं दर्शन या ठिकाणी घडलं। त्यानंतर प्राचीन कथ्थक परंपरा ही या ठिकाणी बघायला मिळाली। खूप सुंदर असं नृत्य इथं सादरीकरण झालं, अगदी मस्त वाटलं बघायला। त्यात आम्ही बसलो होतो पुढच्या सीटवर, त्यामुळे आम्हाला अगदी व्यवस्थित क्लिअर टू कट बघायला मिळालं। त्यानंतर हे होतं आमच्या YCच्या मुलांचं सादरीकरण, ज्याच्यामध्ये देशभक्तीपर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारं हे नृत्य होतं। अगदी सुंदर असं सादरीकरण याचं झालं, आणि याच्यामध्ये देशासाठी प्राणाहुती दिलेल्या लोकांच्यामध्ये काय भावना होत्या त्यावेळेला देशाबद्दल, त्या परत एकदा सर्वांच्या समोर आल्या। परत एकदा देशभक्तीच्या संदर्भामध्ये खूप लहान मुलांच्यापासून संपूर्ण लोकांच्यापर्यंत जागृती नक्कीच घडून आली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून। असा हा मस्त कार्यक्रम आम्ही 26 जानेवारी दिवशी एन्जॉय केला, खूप छान वाटलं। आणि
अगदी मस्त असं हे परफॉर्मन्स इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे YYCच्या आमच्या मुलांनी केला हा डान्स. त्यानंतर इथं हे तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृतीमध्ये हे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचं बलिदान आपण बघितलं. त्यांचं बलिदान खरोखर देशासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलं. एक वेगळी जनजागृती लोकांच्यामध्ये त्या निमित्तानं घडून आलेली होती. कारण गांधीजींनी फक्त सत्याग्रहाच्या मार्गाने जनजागृती यावेळी त्यांचं हे योगदान खूप महत्त्वपूर्ण ठरलं. असं झालं हा आमचा 26 जानेवारीचा दिवस सेलिब्रेट. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.